बोलायचं जरा तुमच्याशी। अंजली देवधर म्हणजे? माझ्या मैत्रिणीची वहिनी, अश्विनी देवधरची वहिनी आहे त्या। काही काम होतं का? अश्विनी बद्दल बोलायचं मला। तुम्ही बंगलोरला पाठवताय तिला? पैसे जास्ती मिळतायत म्हणून एकटीला अशा अनोळखी शहरात पाठवणं मला अजिबात पसंत नाही। खूप कर्ज आहे असं म्हणत होती ती। हे कर्ज फेडण्यासाठी? अहो कर्ज कुणाला नसतं। तुम्हाला दुसरी एखादी मुलगी नाही सापडली का? अश्विनी सारखी मुलगी नाही मिळाली आम्हाला, म्हणून। तरी सुद्धा मला खरंच पटलेलं नाही। हो, असं काय करता? आम्ही तिला एकटीला पाठवतोय म्हणजे तिच्याकडे दुर्लक्ष करणार आहोत असं थोडीच आहे। अगदी घरातल्या व्यक्तीप्रमाणे वागवणार तिला। अंजली वहिनी, हा माझा शब्द आहे। आता तुम्ही शब्द देताय म्हटल्यानंतर काय बोलणंच खुंटलं। मला खरं तर काय वाटतं माहितीये वहिनी, तुम्हीच समीरला कन्व्हिन्स करा तिला पाठवण्यासाठी। नाही, निर्णय त्यांचे आहेत आणि त्यांनीच घ्यायचे। अश्विनी सज्ञाने स्वतंत्र आहे, तिचे निर्णय ती घेऊ शकते। येऊ? अगदी कशाला त्या आत्याकडे लक्ष देते? ती आत्या आहे ना, या किटीच्या तावडीत कधी ना कधीतरी येईलच। कानून के हात बहुत लंबे होते हैं जानू। आणखी काय काय बघावं लागणार आहे या घरामध्ये कोण जाणे। आधी ते पोलीस प्रकरण आणि आता हा प्रकार। म्हणूनच म्हणते, सांभाळा त्या मुलीपासनं। डोळ्यात तेल घालून जपा स्वतःला सगळी जण। अश्विनीची बहिणी आली होती आता इथे, अंजली देवधर। पॉसिबल? कसं शक्य? वहिनी इकडे, मी तिथे गाडीत, आणि आता ओ माय गॉड। पुन्हा एकदा वाचलोय आपण। पण एक तर तुला बाहेर जायची गरज काय होती? एक्सक्यूज मी, व्हॉट डू यू मीन बाय मला बाहेर जायची गरज काय होती? मला काय स्वप्न पडलं होतं? हा बोल पलाश। अरे नाही रे, त्या तारखांचं मला विचारल्याशिवाय देऊ नकोस रे तू। पलाश? पलाशचा फोन होता ना तो? आणि मला विचारल्याशिवाय डेट्स देऊ नकोस, या वाक्याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ एवढाच होतो की पलाशनी किटीला स्वतःची मॅनेजर म्हणून अपॉइंट केलंय। काय? हो, मीरा अपॉइंट केलंय म्हणजे काय? तू नाही म्हणू शकत नाहीस का? तुला नाही म्हणता आलं नाही? मीरा, आता मी पलाशला फोन करून जाब विचारणार आहे। नमिता, तो त्याचा प्रोफेशनल डिसिजन होता। मला इतकंच जाणून घ्यायचंय मीरा की तुम्ही खरंच एकमेकांबरोबर कम्युनिकेट करता की रुटीन जगण्याआड तुम्ही एकमेकांच्या दुखऱ्या जागा लपवताय? तुझा अंदाज बरोबर आहे मा। आम्ही दुरावलोय एकमेकांना। तू म्हणाली होतीस ना मिहिरला 4 दिवसाची सुट्टी आहे म्हणून। एक काम कर, त्याला माझ्याकडे पाठव। तू इथे असला ना तर आमच्याही घरातलं वातावरण निवळायला मदत होईल आणि तुम्हाला एकमेकांबरोबर वेळ देता येईल।